च्या कोपरगाव शहरात गोळीबाराची घटना घडलेली आहे। 4 ते 5 व्यक्तींकडून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे। कोपरगाव शहरात या संपूर्ण घटनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। गोळीबारात कारमध्ये बसलेला व्यक्ती जखमी झालाय। गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तर शिर्डीच्या कोपरगावमध्ये गोळीबाराची ही घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण खरं तर भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या गोळीबारामध्ये कारमध्ये जो व्यक्ती होता तो जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। स्वामी समर्थ मंदिराच्या आसपास जो आहे रस्त्यावर गोळीबार झाला आहे। तन्वीर रंगरेज हा जो आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा युवक असला आहे। तो मोक्याच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती। तो सध्या जामिनावर बाहेर आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भातील कामकाजासाठी तो शहरात आला होता आणि त्याच्या स्विफ्ट कारवर या ठिकाणी गोळीबार झाल्याचं दिसून येत आहे। सुरुवातीला एकूण 8 फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, मात्र त्याच्यातले 5 फायर आहे ते जिवंत आहे आणि 2 जे आहे फायर ते झाडल्याचे समोर येत आहे। ह्या सगळ्या गोळीबारात हा जो तन्वीर आहे तो गंभीर जखमी झाला आहे। त्याला तातडीने नाशिक येथे उपचारासाठी दाखल केलेले आहेत। 2 गटाच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करत आहे। एकंदरीतच भर दुपारी झालेल्या गोळीबारामुळे कोपरगाव शहरातील वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झालेलं आहे। मात्र तणावपूर्ण या शांतता ह्या शहरात असून आता पोलीस संपूर्ण घटनेचा हा जो तपास करत आहेत। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 2 टोळ्यांच्या युद्धातून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, कोपरगाव, अहमदनगर।